ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज। कांबळेतर्फे बिरवाडी उर्फ देशमुख कांबळे ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सरपंच पदाच्या रिंगणात सौ रेश्मा नागेश देशमुख उतरले असून त्यांच्या उमेदवारीची सध्या गावात मोठी चर्चा सुरू आहे। शांत, संयमी आणि सर्वसामान्य नागरिकांशी जुळलेली नाळ यामुळे अनेक ग्रामस्थ त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांच्या प्रेरणेने रेश्मा देशमुख या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। भारतीय जनता पार्टीचे कोकण विभागीय कामगार आघाडी अध्यक्ष नागेश देशमुख यांचे त्यांना भक्कम पाठबळ लाभले आहे। तसेच माजी खासदार धैर्यशील पाटील आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या गावाच्या विकासासाठी काम करण्यास सज्ज झाले आहेत। गावातील महिला, युवक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेणारे नेतृत्व म्हणून रेश्मा देशमुख यांच्याकडे पाहिलं जात आहे। गावातील रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांबाबत त्या सातत्याने सकारात्मक भूमिका मांडत असल्याचं ग्रामस्थ सांगतात। देशमुख कांबळे ग्रामपंचायतीच्या विकासाला नवी दिशा देण्याची क्षमता रेश्मा देशमुख यांच्यात असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जातोय। सर्वसामान्य कुटुंबातील महिला नेतृत्व म्हणून त्या गावाच्या प्रश्नांवर काम करतील आणि ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करतील अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे। आगामी निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक कामाच्या बळावर रेश्मा नागेश देशमुख यांना ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, महाड। ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज।